नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे वाशीच्या APMC मार्केटमध्ये। या मार्केटमध्ये मिरची, गरम मसाले आणि ड्राय फ्रूटचा रेट काय आहे ते आज आपण बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। मी आलेली आहे ब्लॉक E मध्ये आणि इथे तुम्हाला इतना सर्व मिरची, गरम मसाले आणि ड्राय फ्रूटची दुकानं दिसतील। या मार्केटमध्ये इतना दोन्ही साइडला दुकानं आहे। तुम्हाला जिथे चांगलं वाटेल तिथे तुम्ही ते घेऊ शकता। बघा ह्या साइडला पण मिरच्या आहेत, या साइडला पण आहेत। तर आता इथे आपण मिरच्या बघूया। तर बघा इथे आहेत ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मिरच्या आहेत। प्रत्येक ठिकाणी मिरचीचा रेट वेगवेगळा आहे। तर इथे तुम्हाला ज्या मिरच्या पाहिजे त्या सर्व प्रकारच्या मिरच्या इथे मिळतील। लवंगी मिरची 160 180 रुपये किलो, पांडी मिरची 160 180 रुपये किलो, बेडगी 200 240 रुपये किलो, काश्मीरी 300 360 रुपये किलो। मी तुम्हाला दोन प्राईस सांगते कारण की इथे ना दोन प्रकारच्या मिरच्या आहेत। संकेश्वरी 160, संकेश्वरी 160 180 रुपये किलो, रेशम पट्टा 400 रुपये किलो। तर बघा मी अशा ना सर्व प्रकारच्या मिरच्यांचा रेट सांगितलेला आहे। आणि ही संकेश्वरी ओरिजिनल संकेश्वरी आहे 560 रुपये किलो। तर बघा अशात नाही इथे या सर्व अशा डिस्प्लेला मिरच्या ठेवलेल्या असतात। आणि मी आता तुम्हाला यांचा रेटसुद्धा सांगितले आहेत। दोन प्रकारच्या मिरच्या आहेत आणि दोन्ही प्रकारच्या मिरच्यांचा मी रेट सांगितलेले आहेत। तर दांडीकट मिरची आहे 240 रुपये किलो, 280, ही आहे 280 रुपये किलो, बेडगी 240, बेडगी आहे 240 रुपये किलो, काश्मीरी आहे 400 रुपये किलो। तर दांडीकट जर तुम्हाला मिरची पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल। आणि आता इथे ना सर्व गरम मसाले ठेवलेले आहेत, त्याचा पण आता आपण रेट पाहूया। मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्येक दुकानामध्ये मिरच्यांमध्ये आणि मसाल्यांमध्ये ना 2-3 प्रकारचे मसाले आणि मिरच्या ठेवलेल्या आहेत। तुम्हाला कोणत्या प्रकारचे मसाले पाहिजे आणि मिरच्या पाहिजे ते तुम्हाला सांगायचं, त्याप्रमाणे तुम्हाला ते बांधून देतील। तर आता इथे जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्हाला ह्याच लाईनमध्ये 3 प्रकारच्या मिरी आहेत, 3 प्रकारचे लवंगी आहे, जावेत्री, त्यानंतर दालचिनी, मसाला। तर तुम्हाला क्वालिटीमध्ये कोणत्या क्वालिटीमध्ये गरम मसाले पाहिजे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे। तर आता आपण रेट बघूया। बडीशेप 400 रुपये किलो, जीरा 300 रुपये किलो, मोहरी 96 रुपये किलो, 800 रुपये, मिरी 800 रुपये किलो, लवंग 960 रुपये किलो, लाल फूल 1680, मायपत्री 1680 रुपये किलो, जावित्री 2400 रुपये किलो, तर जावित्री 3800 रुपये किलो। तर ह्याच्यामध्ये पण बघा 2-3 प्रकार तुम्हाला पाहायला मिळते। आणि हे एकदम बघा एकदम चुरा झालेला आहे आणि जर तुम्हाला अखंड फूल पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला मिळेल। हे 3800 रुपये किलो आहे। आणि हे कसं आहे 2400 रुपये, आणि हे जर तुम्ही घेतलं तर 2400 रुपये किलो आहे। त्यानंतर दालचिनीमध्ये पण बघा तुम्हाला तुकडा पाहिजे असेल किंवा मग अखंड पाहिजे असतील तर त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे दालचिनी मिळेल। त्यानंतर त्रिफळा आहे, त्रिफळा कसं आहे 680 रुपये, 680 रुपये किलो, दालचिनी 560 रुपये किलो, 560 रुपये किलो दालचिनी आहे। मसाला वेलची 2280, मसाला वेलची 2280 रुपये किलो, धने 180 रुपये, धने 180 रुपये किलो, आणि जायफळ 960 रुपये किलो, 960 रुपये किलो। आणि इथे खसखस 1360 रुपये, खसखस 1360 रुपये किलो। आणि इथे वेलची 4000, वेलची आहे 4000 रुपये किलो। तर इथे गरम मसाले मिरच्या गरम मसाले नाही तर इथे ड्रायफ्रूटसुद्धा मिळतात। तर बघा इथे ड्रायफ्रूटसुद्धा ठेवलेले आहेत, अक्रोड ठेवलेले आहेत। कसे आहेत अक्रोड 1060 रुपये किलो, 1060 रुपये किलो, खजूर 320 रुपये किलो, 320 रुपये किलो। आणि इथे बघा हे पॅकिंगमध्ये ठेवलेले, जर तुम्हाला अखंड काजू पाहिजे असतील, बदाम, पिस्ता, तर ते पण तुम्हाला इथे मिळते। बघा असे पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे। आता मी तुम्हाला गरम मसाल्याचा रेट किलोमध्ये सांगितलेला आहे। आणि जर तुम्हाला तोळ्यामध्ये पाहिजे असेल, म्हणजे समजा तुम्हाला 2 किलो किंवा 3 किलोचा मसाला बनवायचा असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला तोळ्यामध्ये गरम मसाला पाहिजे असेल तर तोसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। तुम्हाला किती किलोचा मसाला बनवायचा आहे तो तुम्हाला सांगायचा आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ते गरम मसाले वगैरे सर्व बांधून देतील। पण घरात लागणाऱ्या सर्व कडधान्य सर्व वस्तू तिथे मिळतात। तर बघा हे एवढं मोठं शॉप आहे। तर इथे एकच शॉप नाही तर बरेच शॉप आहेत, तिथे तुम्ही घरात लागणाऱ्या वस्तू, गरम मसाले, मिरच्या हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी या मार्केटमध्ये मिळतील। त्याचबरोबर इथे हळकुंड, जिरं, धने त्याच्या गोणीच्या गोणी इथे ठेवलेले असतात। हे खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे मी ई ब्लॉकमध्ये आलेली आहे। तर इथे पण बघा सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजे तुम्हाला खजूर, मनुका, त्यानंतर काजू, तर हे असे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे मिळतील।
त्याचबरोबर इथे मिरच्या पण आहेत बघा. जसे तुम्हाला म्हटलं इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत. पांडी मिरची आहे 160 रुपये किलो. लवंगी आहे 180 रुपये किलो. संकेश्वरी कशी आहे? संकेश्वरी 200 रुपये किलो. बेडगी आहे 280 रुपये किलो. काश्मीरी 360 रुपये किलो. रेशम पट्टा 560 रुपये किलो. निपाणी संकेश्वरी 600 रुपये किलो. संकेश्वरीमध्ये पण 2 प्रकार असतात बघा. ही एकदम बारीक संकेश्वरी आहे. मद्रास मिरची आहे 560 रुपये किलो. तर बघा इथे आहेत ना ह्या सर्व अशा मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि इथे ठेवलेल्या सर्व मिरच्यांचा रेटसुद्धा मी सांगितलेला आहे. तर इथे बघा हळकुंड, धने, जिरा, त्यानंतर इथे बघा मोहरी, लवंग, त्यानंतर इथे वेलची, चक्रीफूल, तसे या सर्व प्रकारचे गरम मसालेसुद्धा इथे ठेवलेले आहेत. जर तुम्हाला पॅकिंगमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे मिळतील. तर आता आपण असं पुढे जाऊया. तर इथे बरीच दुकानं आहेत. तर इथे पण बघा असे ना डिस्प्लेला असे मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येकाकडे मिरच्यांचा रेट वेगवेगळा आहे. तर इथे लवंगी, संकेश्वरी, पांडी मिरची, रेशम पट्टा अशा वेगवेगळ्या मिरच्या आहेत. आणि इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा ठेवलेले आहेत. कसे किलो आहे ड्रायफ्रूट्स? 240 किलो. तर बघा 240 रुपये किलो आहेत. काजू 800 रुपये किलो काजू आहे. आणि तुकडा किती? 840. तर 840 रुपये किलो काजू तुकडे. आणि मनुका 280. मनुका आहे 280 रुपये किलो. आणि हे मिक्स ड्रायफ्रूट्स? मिक्स ड्रायफ्रूट 480. 400. मिक्स ड्रायफ्रूट्स आहे 480 रुपये किलो. आणि अक्रोड कसे ते? 1280. अक्रोड आहेत 1280. आणि पिस्ता कसे? 1560. पिस्ता आहेत 1560. तर बघा इथे जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत त्यांचा मी रेट तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचबरोबर इथे गरम मसालेसुद्धा आहेत. कसे दादा हे वेगवेगळ्या टाईपचे धने आहेत ना हे? 160. बघा 120 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. त्यानंतर इथे बघा तुम्हाला असे सर्व प्रकारचे गरम मसाले इथे पाहायला मिळतील. इथे आहे खसखस आहे. आणि मोहरीमध्ये जर बघाल तर बघा तुम्हाला 3 प्रकारचे मोहरी इथे पाहायला मिळतील. एक जाड, मीडियम आणि एकदम बारीक आहे. म्हणजे क्वालिटी वाईज इथे रेट असणार आहे. आणि इथे बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल पीस ठेवलेला आहे. पांडी मिरची 120 रुपये किलो. पांडी मिरची 120 रुपये किलो. लवंगी 160 रुपये किलो. लवंगी 160 रुपये किलो. बेडकी 160 रुपये किलो. बेडगी 160 रुपये किलो. काश्मीरी 280 रुपये. काश्मीरी 280 रुपये किलो. ते पांडी सेम. तर बघा इथे मी तुम्हाला मिरच्यांचा रेटसुद्धा सांगितलेला आहे. आणि ही संकेश्वरी आहे ना, ही कशी आहे? 640. 640. तर ही संकेश्वरी आहे 640 रुपये किलो. आणि ही जी संकेश्वरी आहे ही 160 रुपये किलो आहेत. तर इथे ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या इथे मिळतील. तर बघा आणि तुम्हाला मी रेटसुद्धा सांगितलेले आहेत. आणि इथे हळकुंड आहे. हळकुंड कसं आहे दादा? 240 रुपये. हळकुंड आहे 240 रुपये किलो. बघा मोठ्या मोठ्या सेलम आहेत. आणि ही रेशम पट्टा 360 रुपये. रेशम पट्टा आहे 360 रुपये किलो. मार्केटमध्ये बरीच दुकानं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मिरचीचा रेट वेगवेगळा आहे. जिथे तुम्हाला मिरच्या चांगल्या वाटेल आणि रेट व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही ह्या मिरच्या घेऊ शकतात. आणि गरम मसाल्यामध्ये पण तुम्हाला 2-3 क्वालिटीज मिळतील. आणि जिथे तुम्हाला चांगला गरम मसाला वाटेल तिथे तुम्ही गरम मसाला घेऊ शकता. आणि ड्रायफ्रूटचे तर मी रेट तुम्हाला सांगितलेलेच आहेत. तर आता आपण अजून पुढे जाऊयात आणि अजून काय काय आहेत ते पाहूया. चला इथे पण बाहेर आहेत ना गरम मसाले ठेवलेत. खोबरं आहे 208 रुपये, 228 म्हणजे स्टार्टिंग 208 रुपये किलोने आहेत. गरम मसाले पण ठेवले. कसे आहेत गरम मसाले? लवंग कसे? 800, 1000, 1200. 800 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना क्वालिटी वाईज इथे गरम मसाले ठेवलेले आहेत. चक्रफूल आहे, मसाला वेलची, त्रिफळा, त्यानंतर इथे हे काय जायफळ, जायफळ, नाकेश्वर, हे जावेत्री आहे ना, मायपत्री आहे, जावंत्री आहे. हां मायपत्री, जावेत्री. तर बघा असे सर्व प्रकारचे मसाले आहेत ना इथे असे ठेवलेले असतात.
तुम्हाला जिथे चांगलं वाटेल तिथे तुम्ही ते घेऊ शकता. बघा लवंगमध्ये पण आहेत ना 2 प्रकार ठेवलेले आहेत. त्यानंतर दालचिनी तुम्हाला जर अशी सोललेली पाहिजे किंवा गोलवाली पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते मसाले घेऊ शकता. आणि मिरच्या तर आहेत ना अशा ह्या डिस्प्लेला ठेवलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत इथे. 260 रुपये किलो आहे ना. हळकुंड 260 रुपये किलो. 260 आहे, 280 आहे, 320 आहे. वेगवेगळी क्वालिटी आहे सगळे. अच्छा, तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहे हळकुंड. आणि जायफळ आपण 1080 आहे किलो. 1080 रुपये किलो. सुंठ 480 रुपये किलो आहे. सुंठ 480 रुपये किलो. मेथी मेथी आहे 160 रुपये किलो आहे. 160 रुपये किलो मेथी आहे. मोहरी 120 रुपये किलो आहे. मोहरी 120 रुपये किलो. बडीशेप 480 आहे चांगली क्वालिटी. बडीशेप 480 रुपये किलो. खसखस 1400 रुपये. 1400 रुपये किलो खसखस आहे. मिरी 800 रुपये. मिरी 800 रुपये किलो. तर इथे बघा 3 प्रकारच्या मिरी आहेत. 880 आहे. तर 880 800 रुपये 800 880 तर अशा तुम्हाला इथे मिरी मिळेल. आणि धने 160 180. 160 आणि 180 रुपये किलो धने आहेत. जिरं 320 आहे, 360 आहे, 400 आहे. 320 360 रुपये किलो जिरं आहे. तीळ 260. 260 रुपये किलो तीळ. ओवा आहे ओवा कसा? 360. ओवा 360 रुपये किलो. काय नागेश्वर नागेश्वर तुम्हाला 1080. नागेश्वर 1080 रुपये किलो. त्रिफळा 480 आहे. 480 रुपये किलो. मसाला वेलची 1680 रुपयापासून स्टार्टिंग आहे मसाला वेलची. चक्रफूल 600 रुपये किलो आहे. चक्रफूल 600 रुपये किलो. लवंग 800 रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार मिळतील. दालचिनी 320 रुपये किलो आहे. दालचिनी 320 रुपये किलो. शहाजिरं 960. शहाजिरं 960 रुपये किलो. हे मायपत्री 1680 रुपये. इथे जावेत्री आहे. दगडफूल 680 आहे. दगडफूल 680 रुपये किलो. तर बघा हे सर्व प्रकारचे मसाले मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेले आहेत. तर बघा हे एवढं मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये गर्दी पण तेवढीच आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आहेत ना असे हे मसाले असे ठेवलेले असतात टोपल्यांमध्ये. आणि इथे सुकं खोबरं खजूर अक्रोड असे तुम्हाला मसाले इथे पाहायला मिळतील. तर बघा खोबरं आहे 216 रुपये किलो आहे. राजापुरी सुकं खोबरं आहे. मखाने आहेत. आणि इथे बघा तुम्हाला अशा सर्व प्रकारचे इथे मिरच्या ठेवलेल्या आहेत. आणि गरम मसाले पण बघा इथे असे बाहेरच ठेवलेले आहेत. मला इथनं अशा वेगवेगळ्या मिरच्या इथे पाहायला मिळतील. तर बघा अशा ना डिस्प्लेला अशा ठेवलेल्या आहेत मिरच्या. आणि त्यानंतर इथे गरम मसालेसुद्धा ठेवलेले आहेत. आणि गरम मसाल्यामध्ये पण बघा धणे 3 प्रकारचे आहेत. जिरे 2 प्रकारचे आहेत. बडीशेप पण तुम्हाला 3 प्रकारचे. त्यानंतर इथे हे मिरी ठेवलेली आहे 4 ते 5 प्रकारचे. म्हणजे प्रत्येक गरम मसाल्यामध्ये तर तुम्हाला इथे क्वालिटी वाईज इथे तुम्हाला सर्व प्रकारचे गरम मसाले पाहायला मिळतील. तर इथे हळकुंड ठेवलेले आहे. इथे ही गाठी हळकुंड आहेत. म्हणजे असे बघा गोल गोल हळकुंड आहेत. त्यानंतर इथे हे सेलम ठेवलेले आहेत. त्याचे 2-3 प्रकारचे तुम्हाला हळकुंड पण इथे पाहायला मिळतील. तर आता आपण असंच पुढे जाऊया. पुढे पण अशी बरीच दुकानं आहेत. आणि तिथे पण तुम्हाला आहेत ना अशा मिरच्या हळकुंड असे गरम मसाले इथे पाहायला मिळतील. तर हे बघा आणि घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी असते. भरपूर मिरच्या ठेवलेल्या आहेत. 2-3 प्रकारच्या मिरच्या आहेत इथे. हे बघा. तर चला आपण पुढे जाऊन पाहूया अजून काय काय आहे ते. इथून सरळ जायचं तर एका साईडला बघितलं तर तुम्हाला इथनं अशा मिरच्या ठेवलेल्या दिसतील गरम मसाले. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना मिरचीचा रेट वेगवेगळा आहे. तर तुम्हाला चांगले वाटेल तिथे तुम्ही मिरच्या गरम मसाले घेऊ शकता. तर इथे बघा काय मिरचीचा रेट. पांडी 180 रुपये किलो. ही लवंगी 220 रुपये किलो. संकेश्वरी आहे 200 रुपये किलो. बेडगी आहे 260 रुपये किलो. काश्मीरी आहे 380 रुपये किलो. रेशमपट्टा 480 रुपये 480 ना. तर रेशमपट्टा 480 रुपये किलो. संकेश्वरी 760 रुपये किलो. तर बघा इथे आहेत ना अशा या सर्व मिरच्या इथे डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत. आणि प्रत्येकाचा मी रेटसुद्धा सांगितलेला आहे. आणि गरम मसाले तर बघा खूप मस्त ठेवलेले आहेत. हळकुंड कसे आहेत. हळकुंड 280. अळशी 120. काळे तीळ आहेत ना. काळे तीळ 180. त्यानंतर हे काय आहे हालीव कसे
240 रुपये किलो. धने 200 रुपये किलो. जिरं 320 रुपये किलो. बडीशेप 480 रुपये किलो. तीळ 240. तीळ 240 रुपये किलो. त्रिफळा अच्छा, तर त्रिफळा बघा इथे नाकेश्वर असे बरेच तुम्हाला गरम मसाले इथे पाहायला मिळतील. आणि इथे लवंगामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. मसाला वेलची आहे. तर असे बघा असे मस्त असे भरून ठेवलेले आहेत सर्व. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारच्या मिरच्या दाखवलेला आहे आणि गरम मसालेसुद्धा दाखवलेला आहे आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.